काळा बाजार हा शब्द ऐकला की लगेच डोळ्यांसमोर येते ती अंधारात चालणारी व्यवहारांची साखळी, जिथे लोकांच्या गरजांवर, त्यांच्या अडचणींवर आणि त्यांच्या भाकरीवरच सौदा केला जातो। आणि आता हीच काळी सावली आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली आहे। कल्पना करा, तुमच्या घरात स्वयंपाकासाठी गॅस नाही, हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर सांगितलं जातं जेवण मिळणार नाही। याला कारण काय, तर हजारो किलोमीटर दूर आखाती देशांमध्ये सुरू असलेले युद्ध, अमेरिका, इराण आणि इस्रायल मधील वाढत चाललेला तणाव याला कारणीभूत आहे। या सगळ्याचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतावरही होत आहे। काय आहे नेमकं प्रकरण, पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, तुमच्यासोबत मी शंकर, तुम्ही बघत आहात झक्कास मराठी। जेव्हा युद्ध पेटते तेव्हा फक्त व्यापार अडखळत नाही, तर पुरवठा साखळीही विस्कळीत होते आणि त्याचा थेट परिणाम दिसतो तो गॅस सिलेंडर पासून इंधनापर्यंत। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाने आणि युद्धसदृश परिस्थितीमुळे आखाती भागात इंधन आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे। याचा परिणाम भारतातील LPG गॅस पुरवठ्यावरही होत आहे। गॅसचा पुरवठा काही प्रमाणात कमी झाला आणि हीच संधी साधली काही दलालांनी। जिथे लोकांची गरज असते तिथेच काही लोकांना संधी दिसते। याच संधीचा फायदा घेत काही ठिकाणी गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाल्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू झाली आहे। सर्वात आधी ही चर्चा सुरू झाली ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत। मुंबईत काही ठिकाणी गॅस सिलेंडर बाजारभावापेक्षा जास्त किमतीत विकले जात असल्याची चर्चा सुरू झाली आणि आता हीच काळ्या बाजाराची आग हळूहळू उपराजधानीपर्यंत म्हणजेच नागपूरपर्यंत पोहोचल्याचे बोलल्या जात आहे। नागपूरसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे। सामान्य नागरिकांसाठी असलेले घरगुती सिलेंडर काही ठिकाणी हॉटेल किंवा व्यावसायिक व्यापारासाठी जास्त दराने विकले जात असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत। ही परिस्थिती लक्षात घेत प्रशासनही आता सतर्क झाले आहे। नागपूर शहरात LPG सिलेंडरच्या काळा बाजारावर लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या निर्देशनानुसार शहरभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील गॅस वितरक गोदामे आणि संशयित ठिकाणांचा अचानक तपास केला जात आहे। आतापर्यंत 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी करण्यात आली असून या कारवाई दरम्यान अवैध साठेबाजी आणि गैरवापराच्या प्रकरणात तब्बल 110 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणी आतापर्यंत 5 गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे। अमरावती, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्येही ही कारवाई करण्यात आली असून प्रशासनाने गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी पुढेही अशाच प्रकारच्या तपासण्या सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। तसेच विभागात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। इनफ क्वांटिटी में सिलेंडर उपलब्ध है। मेरी एक ही रिक्वेस्ट है नागपुर की जनता से कि पैनिक करने की कोई भी जरूरत इसमें नहीं है। और अभी वहाँ पे कंडीशन भी रिलैक्स हो रही है। कल सेंट्रल गवर्नमेंट की प्रेस आई, स्टेट गवर्नमेंट में ऑनरेबल CM, ऑनरेबल गार्डन मिनिस्टर भी बात कर रहे कि कसलस त्याच्यामध्ये विषय नहीं है। नहीं, कोई भी शॉर्टेज नहीं है। अगर शॉर्टेज होता भी है, अभी तो बिल्कुल नहीं है। वो पैनिक कंडीशन में लोग अपने होर्डिंग करने की कोशिश कर रहे हैं, वैसा ना करे। इन एडिक्वेट क्वांटिटी में सिलेंडर डोमेस्टिक रो या कमर्शियल रो उपलब्ध है। गुन्हे शाखेची 2 विशेष पथके यासाठी तैनात करण्यात आली आहेत। याशिवाय पूर्वी अशा प्रकारच्या काळा बाजारात सहभागी असलेल्या हिस्ट्री शीटर गुन्हेगारांवरही पोलिसांची कडक नजर असणार आहे। शहरात पोलीस गस्तही वाढवण्यात आला आहे। नागरिकांनीही यामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। जर कुठे गॅस सिलेंडरची अवैध विक्री होत असल्याची माहिती मिळाली किंवा कोणी साठेबाजी करत असल्याचा संशय आला तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे। कारण काळा बाजार थांबवण्यासाठी फक्त पोलिसांची कारवाई पुरेशी नसते, त्यासाठी नागरिकांचेही सहकार्य तितकेच आवश्यक असते। दरम्यान नागपूरच्या MIDC परिसरातील प्लास्टिक बॅग आणि शाईचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर ठप्प झाला आहे। या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमच्या विशेष प्रतिनिधींनी तेथील व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। सप्लायमध्ये फार मोठा गॅप पडलेला आहे। या सप्लायमुळे पॉलिमरचं शॉर्टेज असल्यामुळे आमचं प्रोडक्शनवर फार हॅम्पर होत आहे आणि या प्रोडक्शन हॅम्परमुळे आमचं प्रोडक्शन कमी झालं तर लेबर, नंतर गव्हर्नमेंट ड्यूज, नंतर पॉवर चार्जेस जे पेबल असतात त्याच्यावरती फार मोठी गदा येईल। त्यामुळे आम्हाला लवकरात गव्हर्नमेंटने इंटरव्हेन्शन करून हा प्रॉब्लेम कुठेतरी स्टॅबिलिटी आणून कुठेतरी सप्लाय स्मूथ करायला पाहिजे आणि काहीतरी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन फार जरुरी आहे।
दुसरीकडे केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केल्याने राजकीय वातावरणही तापले आहे. केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ केल्यानंतर काँग्रेस पक्षाने 12 मार्च रोजी गुरुवारला विदर्भातील सर्व जिल्ह्यात आंदोलन केले. या आंदोलनामध्ये सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार केंद्रात सत्तेत आल्यापासून सरकारने गॅस सिलेंडरच्या दरात आतापर्यंत जवळपास 50 वेळा वाढ केली. त्यामुळे एकेकाळी 400 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता जवळपास 900 रुपयांवर पोहोचल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. याशिवाय व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही गेल्या आठवड्याभरात 150 रुपयांची वाढ झाली असून त्याची किंमत आता जवळपास 1900 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील अनेक हॉटेल्सलाही गॅस मिळत नसल्याने त्यांनीही चुलीवर स्वयंपाक करायला सुरुवात केली आहे. दरम्यान या परिस्थितीचा परिणाम ग्रामीण भागातील शाळांवरही होत असल्याचे समोर आले आहे. अमरावती जिल्ह्यात शालेय भोजन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवले जाते. मात्र अनेक शाळांना फक्त एकच LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आला असून तो अनेकदा महिनाभरही पुरत नाही. काही गावांमध्ये पुरवठा नियमित होत नसल्यामुळे शिक्षकांना स्वतःच्या वाहनाने शहरातून सिलेंडर आणावे लागत असल्याची स्थिती आहे. ही अडचण दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे. पूर्व विदर्भातही अशीच परिस्थिती आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम भंडारा जिल्ह्यातील तांदूळ उद्योगावरही झाला आहे. इतर देशांना होणारी तांदळांची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे अनेक राईस मिल्समध्ये उत्पादन कमी करण्यात आले असून काही ठिकाणी कामगार कपातही सुरू झाली आहे. कामगारांना काम न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबासमोर आता उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातही प्रशासनाने अवैध गॅस व्यापाराविरोधात कारवाई केली आहे. हॉटेल व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर केल्याप्रकरणी गोंदिया आणि तिरोडा येथील 2 हॉटेल्सवर धाड टाकण्यात आली. या कारवाई दरम्यान 7 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. युद्ध जरी हजारो किलोमीटर दूर सुरू असले तरी त्याचा फटका मात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघराला बसत आहे. म्हणूनच प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आणि नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले. कारण शेवटी हा प्रश्न फक्त गॅस सिलेंडरचा नाही, तर हा प्रश्न आहे सर्वसामान्यांच्या भाकरीचा आणि त्यांच्या उदरनिर्वाहाचा. भाकरीवर डोळा ठेवणाऱ्या काळाबाजारावर आता कडक कारवाई होणार का, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा झकास मराठी.